नमस्कार मंडळी, आम्रपाली अन्नपूर्णा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज संध्याकाळी मी बनवलं होतं सोयाबीनची भाजी, चपाती आणि जिरा राईस. समर्थची आमच्या खास फरमाईश होती. त्याला असे वेगवेगळ्या नवीन डिशेस ट्राय करायला फार आवडतात आणि तो स्वतः पण मला खूप हेल्प करत असतो नेहमीच, की आपण दोघं हे बनवूया ते बनवूया. आणि मुलांना खरंच अशीच मदत करायची सवय लावली पाहिजे आईंनी स्वतःच. कारण एक पुरुष घडवताना सुद्धा स्त्री तितकीच कारणीभूत असते. आपण म्हणतो माणसं हे करत नाही ते करत नाही, घरातले कामं करत नाही, पण तसं काही नसतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी बनवला आहे की वडा, सांबर आणि चटणी. आणि बघा, हे उडीद वडे मी बनवलेले आहेत उडदाच्या डाळीचे. रात्रभर उडदाची डाळ भिजवत घालून सकाळी मिक्सरला दळून घेतली आणि त्याच्यामध्ये कांदा जिरे थोडंसं घातलं आणि मस्त असे वडे बनवले आहेत. चटणी बनवली आहे मी शेंगादाण्याची आणि सांबर बनवलेलं आहे तुरीच्या डाळीचं. आणि मस्त खाऊन आमच्या समर्थला आज सुट्टी आहे म्हणजे मी गावाकडे जाणार आहे म्हणून तो निवांत पाहत बसलेला होता. मुलांना असले कामं पाहायला फार आवडतात. त्याच्यानंतर आम्ही निघालो गावाकडं गेल्या ही आमची छकुली बघा कशी गप्पा मारतीये माझ्यासोबत. काय झालं? फाटली? कुठं फाटली? ते फाटलं नाही बाळा, ते हे फॅशन असतं, फॅशन. हां, तुला नाही आवडली का? बघू इकडे बघ, नाही आवडली तुला? नको? काय करू मग त्याला? पिन लावू? पिन लावू बंद करू का? बरं चल करू आपण. छान वाटेल का आता? छान वाटायला लागले ना. इथं एक पिन बसवली आणि इकडं पण एक पिन बसवली आहे ना. आता आवडली ना तुला फ्रॉक? आता नाही ना फाटलेली? ही अशी मस्ती चालू असते आमच्याकडे सारखं. आणि खूप मजा येते गावाकडे गेलं की. छकुलीला बोलून घेतो आम्ही आणि खूप मस्ती करतो. आणि नंतर तिला खायचे होते गुलाबजामुन म्हणून ती गेली तिच्या घरी लगेचच. आणि मी तिला म्हटलं तुला किती गुलाबजामुन आवडतात? तर मला वाटलं ती म्हणेल खूप, पण ती म्हणली मला 2च गुलाबजामुन आवडतात. आणि मी माहेरी गेले की मी लावलेले सर्व झाडं मला पाहायची खूप आवड आहे. आणि बघा, हे जे झाडं हे माझ्या आईंनी लावलेत. कशाचे तर ओळखा बरं तुम्ही. त्याला अक्कलकाराचं बोंड किंवा खोकला आल्यानंतर हे आपण जिभेवरती ठेवल्यानंतर बघा कसं होतं, झनझन झनझन, ते झाडं होतं. त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो माझ्या बहिणीच्या गावाला, माजलगावला. जाताना आम्ही रस्त्यामध्ये चहा पिलो. बघा चहाचं नाव काय होतं? ग्रॅज्युएट गुळाचा चहा. मस्त एकदम छान चहा होता. खूपच मस्त टेस्ट होती. मला तर आत्तापर्यंत सगळ्या जे चहाचे आता फ्रँचायझी निघलेत त्याच्यामध्ये हा चहा प्रचंड आवडला. आणि तिथून जाताना माजलगावला बघा, हे खूप छान एक तळं आहे तिथं. धिनरूड का असं एक गाव आहे, तिथं आहे हे. आणि खूप मस्त वातावरण आहे, एकदम डोंगराळ आहे आणि सगळा डोंगरी भाग आहे तिथं. तर किती निसर्गरम्य छान ठिकाण आहे. कधीही कुठे फिरायला जाताना सर्वात चांगला मंथ म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये. त्याच्यानंतर पण खूप म्हणजे थंडी चालू होते. तर खूप मस्त वाटतं हे ह्या दिवसामध्ये फिरायला. आणि नंतर तर काही फेब्रुवारीमध्ये पासून तर ऊनच चालू असतं, त्याच्यामुळे आपण जास्त कुठं जाऊ शकत नाही. पण ह्या दिवसांमध्ये खरंच एकदम निसर्ग हिरवागार झालेला असतो. कुठंही फिरायला जा. तर आमच्या इकडं बीडच्या जवळ कपिलधारा आहे, तिथं पण तुम्ही ह्या महिन्यात गेलात तर खूपच मस्त छान अशीच हिरवळ पसरलेली असते. आणि मी, पप्पा, समर्थ आम्ही निघालेलो आहेत अंजूकडं, माझ्या बहिणीकडं, एक 2 दिवसाची ट्रिप म्हणून. तिथं गणपतीचा कार्यक्रम होता. बघा मुलं किती एन्जॉय करत आहेत. मस्त गणपतीचे गाणे लावले होते. आमच्या पप्पांनी गणपती आणला. आणि समर्थला मी खास त्याचे तिथं मित्र झाले होते मागच्या वेळी आम्ही गेलो होतो तेव्हा. त्याच्यामुळं मी त्याला 2 दिवसाच्या सुट्टीसाठी इथं घेऊन आले आहे. मुलांनाही थोडा विरंगुळा व्हायला पाहिजे त्यांच्या मनाचा, तरच त्यांना नवीन उमेदीने परत त्यांनी अभ्यासाला लागतात. आणि खूपच सारखा अभ्यास म्हणलंही मुलांना जमत नाही, म्हणून आम्ही ही खास ट्रिप काढली होती. आणि नंतर संगीत खुर्ची पण घेतली तिथं आणि समर्थचा फर्स्ट क्रमांक आला आणि त्याला खूप खुश झाला तो तिथं. आणि खरंच आम्हीही खूप एन्जॉय केलं मुलांसोबत. आणि तिथं कॉलनी पण त्यांची खूप मस्त आहे आणि खूप सगळेजण एकत्र सेलिब्रेट करतात. गणपती असू, नवरात्र असू, सगळेजण मिळून मिसळून राहतात तिथं सर्वजण. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.